जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी श्री उमरे आज व्हिडिओ बनवतोय. याचं कारण म्हणजे आपला आज डेली शेड्यूलचा 17वा दिवस आहे. मला टाइम नसल्यामुळे मी जास्त व्हिडिओ बनवत नाही, परंतु आपला शेड्यूल प्रॉपर फॉलो चालू आहे. तुम्हाला पण माहिती आहे, प्रॉपर करताय तुम्ही, सगळे फॉलो करताय, तुम्हाला त्याचा रिझल्ट पण भेटतंय. मी आज सांगणार आहे की आपण जे 15 दिवस केलेलं आहे त्यात आपण इम्प्रूव्हमेंट काय करायची. आता मी घरी असल्यामुळे मी लाईव्ह लेक्चर वगैरे घेऊ शकत नाही. लवकरच 2-3 दिवसात पुण्याला जाईन, तिथे गेल्यावर व्हिडिओ बनवेन. ही माझा सेटअप होता. सेटअप म्हणजे इथं बसून मीच अभ्यास केला होता. मी तुम्हाला सांगतो, कोणतेही क्लास लावायची गरज नाही ना, काही नाही. तुम्ही पर्सनली अभ्यास करून सुद्धा तुम्ही आउट ऑफ मारू शकता. आता मी स्वतः कोणता क्लास केला नाही, काय ना. मी जय जवान अकॅडमी मध्ये होतो तेव्हा ग्राउंड वगैरे करायचो, हे करायचो. आणि नंतर इकडं आल्यावर मी जे पुढचा अभ्यास चालू केला तर ते सेल्फच केलेला आहे. कळतं का तुम्हाला? म्हणजे आपण सेल्फ अभ्यास करून सुद्धा आउट ऑफ घेऊ शकतो. आता काल एका विद्यार्थ्याचा मेसेज आला, कुठला जळगावचा मुलगा आहे महादेव नावाचा, त्याला टाइम भेटत नव्हता अभ्यास करायला. तुम्ही कारण देता की सर मला ही टाइम भेटला नाही, ती टाइम भेटला नाही. त्याला टाइम भेटत नव्हता. त्यांचे 15 मुलं आहेत, म्हणजे 15 जणांचा ग्रुप आहे. ते 15 जणांनी अकॅडमी बंद केली. फीस भरली होती, केली होती. त्यांनी सर्वांनी अकॅडमी बंद केली, कारण माझ्यावर विश्वास आहे त्यांना माझं शेड्यूल आवडायला लागला, त्याचं त्यांना इम्प्रूव्हमेंट कळायला लागली. त्यामुळे त्यांनी अकॅडमी बंद केली आणि फक्त प्रॉपर शेड्यूल फॉलो करायला. तुम्हाला सांगायचं एवढंच की फायदा होतोय वागांनो. ती काही येडे पोरं नाही, तर त्यांनी अभ्यास केलेला असतोय, त्यांना कळालं की बाबा इथं आपला फायदा आहे. त्यामुळे त्यांनी टाइम वाचवण्यासाठी माझा शेड्यूल फॉलो करत आहेत. मी म्हणत नाही तुम्हाला अकॅडमी बंद करा, काय करा. माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही माझा शेड्यूल फॉलो करा. कम्प्लीट शेड्यूल झाला पाहिजे. टाइम मिळत नाही, काही सांगू नका. आता आपला शेड्यूल म्हणजे सिलेबस किती कव्हर झालाय तुम्हीच बघा. मी व्हिडिओच्या माध्यमातून काढलेला आहे नोट्स. तुम्हाला सांगतो आपला शेड्यूल किती कम्प्लीट झालाय, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. 15 दिवसात तुमचा 60% सिलेबस कव्हर झाला. किती? 60. ते बी आपण रिव्हिजन करून, PYQ प्रश्न सोडून, प्रश्नपत्रिका सोडून. तुम्हाला 15 दिवसात बेसिक बी कळत नाही. आपण जर डेमो लेक्चरला गेलो तर तिथं बेसिक बी शिकवत नाहीत 15 दिवसात. तुम्हाला माहित आहे, कळतंय ना तुम्हाला नंबर सिस्टीम चालू केला तर 30 दिवस नाही तर 25 दिवस नंबर सिस्टीम चॅप्टर चालू असतो. आपण किती चॅप्टर कव्हर केलेत आणि तुम्ही शेड्यूल फॉलो करताय तुम्हाला माहित आहे. तर बघा, गणितापासून सुरुवात करतो. व्हिडिओ मोठा होईल तुमच्यासाठी. व्हिडिओ मी टाइम काढतो म्हणल्यावर तुम्ही बी व्हिडिओ बघायला टाइम काढून बघताय, हे मला माहित आहे. बाकीचे ज्याला बघायचं नाही त्यांनी ग्रुपमधून रिमूव्ह व्हा. तुमच्या ग्रुपमध्ये काही अर्थार्थी संबंध नाही. जे शेड्यूल फॉलो करतात त्यांच्यासाठी ग्रुप आहे, त्यामुळे मी सांगतो. चला, गणिताचा आपण पर्सेंटेज चॅप्टर पासून सुरुवात केली. पर्सेंटेज केला, लॉस प्रॉफिट केला, LCM HCF चॅप्टर केला, डिस्काउंट, परत ऍव्हरेज, परत सूट कमिशन दलाली, आणि बारका चॅप्टर म्हणजे स्क्वेअर रूट अँड क्यूब रूट. म्हणजे किती चॅप्टर झाले गणिताचे? 9 चॅप्टर झाले भावांनो. किती? 9. परत बुद्धिमत्ता बघू. कोडिंग, डिकोडिंग, ब्लड रिलेशन, मिरर अँड वॉटर इमेज आणि कॅलेंडर. म्हणजे बुद्धिमत्ता हसत खेळत आपले 4 चॅप्टर, गणिताचे 9 चॅप्टर, आणि GK चे पॉलिटी मध्ये आपले PYQ संपलेले आहेत. मी पुढचे PYQ टाकणार आहे. माझा विषय कसा आहे, माझ्याकडे जे पुस्तक आहे त्यावर मी सगळं म्हणजे यूज केलेलं पुस्तक आहे, त्यावर हायलाइट केलेलं आहे, हे केलेलं आहे. त्यामुळे मी नवीन पुस्तक घेऊन तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल. मी स्वतः पुस्तक घेईन. माझी तर इच्छा आहे तुम्ही पुस्तक घ्यावं, पण ज्याच्याकडे पुस्तक नाही त्याला मी PYQ आज टाकेन. तेच माझं काम आहे. आज मी PYQ बनवून टाकेन. पॉलिटी त्याच्या PYQ तुम्हाला माहिती आहे आपण अभ्यास कसा केलाय. परत प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास, म्हणजे आणि महाराष्ट्राचा इतिहास. म्हणजे किती चॅप्टर झाले? थोडक्यात इतिहास एकच असतो, पण आपण बीट म्हणून अभ्यास करत असतो. म्हणजे 5 GK चे टॉपिक झाले. आणि करंट अफेअर्स तुम्हाला माहिती आहे, टॉप मध्ये करंट अफेअर्स चालू आहे. करंट अफेअर्सला आपली हाय गई नाही. जानेवारी झाला, फेब्रुवारी झाला, डिसेंबर चालूच आहे. डिसेंबर महिना लेटेस्ट मधला जास्त येतात म्हणून ते जास्त डीप मध्ये घेतोय. बाकीचे महिन्याचे 150 प्रश्न मी तुम्हाला देत आहे. आणि सोबतच आपल्या महाराष्ट्राच्या, भारताच्या नियुक्त्या, परत युद्ध अभ्यास, परत अजून काय घेतलं होतं, काय म्हणते त्याला, पुरस्कार. टोटल पुरस्कार चॅप्टर कम्प्लीट झालेला आहे. मग आपण करंट अफेअर्स बी इम्प्रूव्हमेंट करत आहोत. ऑल ओव्हर टॉपिक घेत आहोत. सोबत प्रश्नपत्रिका, ऑल SRPF प्रश्नपत्रिका आपल्या आज संपलेल्या आहेत. उद्या आपण जिल्हा पोलीस किंवा चालक पोलीस चालू करू. तुमच्या लक्षात येते ना, 15 दिवस म्हणजे आज 17वा दिवस आहे. एक दिवस मी तुम्हाला रिव्हिजनला दिला होता, त्यांचा गॅप राहिलाय. म्हणजे 15 दिवसात तुमचा किती शेड्यूल कम्प्लीट झालाय? 9 चॅप्टर जोक नाही. गणिताचे 9 चॅप्टर करायला तुम्हाला 3-3.5 महिने लावतात.
कुठल्याही अकॅडमी जावा, त्यांची बी काही चूक नाही, ते व्यवस्थित शिकवत असतात. पण माझं म्हणणं काय, तुम्हाला मार्क पाहिजेत ना, तुम्हाला 85 प्लस जायचं ना, मग माझं शेड्यूल फॉलो करा. किती 15 दिवसात तुमचा एवढा शेड्यूल झालाय, आता आपल्याला 5 दिवस फक्त रिव्हिजनला द्यायचे. रिव्हिजन म्हणजे अशी रिव्हिजन करायची की तुम्हाला रिव्हिजन करायची गरज पडली नाही. तरी आपण 5-5 दिवसाचे रिव्हिजन करतो, रेग्युलर पहिल्या फ्लो पासून येतोय. मग तुम्ही ठरवा तुम्हाला फॉलो करायचंय का नाही. आता तुम्ही एवढं फॉलो केलं नाही, जेव्हा रिव्हिजन मारली तर तुमचा 20 ते 25 मार्काचा फरक पडलेला दिसणार. तुमचा किती स्कोर येते माहित नाही, पण तुमच्यात 20 ते 25 मार्काची इम्प्रुव्हमेंट 100% झालेली असेल. आणि राहिला मराठीचा विषय, मराठी तर आपलं कम्प्लीटच झाले. काय म्हणतोय मी, मराठी आपला सगळं कम्प्लीट झाले. अलंकार आता संपलाय आपला, 15 दिवसात मराठी कम्प्लीट झाले. आता म्हणते एवढं लवकर असतोय का, आणि असं एवढं फास्ट लक्षात जाते का. ज्याला विश्वास नाही तू तुझ्या घरी बस, काही अडचण नाही. तू मध्ये मध्ये करू नको. तुला जर शेड्यूल फॉलो करायचं असेल तू गपचिप कर, जर करायचं नसेल तर सोडून जा. बाकीचे पोरं काय करतात, अरे नको करू फॉलो, काय होतं एवढ्यात, आपल्याकडे एवढं आहे, एवढ्या दिवसात कधी कव्हर होत असतो का, असे बोलणार आहेत. डिमोटिवेट करतात विद्यार्थ्यांना. बाबा तू तुझ्या घरी राहा, तुझा अभ्यास कर. मी म्हणत नाही माझा शेड्यूल फॉलो कर किंवा काय कर. मी स्वतः 4-5 वर्षे घातलेली आहे, तेव्हा माझ्या लक्षात आलेलं आहे. ही फक्त नवीन विद्यार्थ्यांसाठी करतोय मी. लक्षात येते का तुमच्या. म्हणून ज्याला फॉलो करायचं आहे, सारखं सारखं सांगायला वाटत नाही, म्हणून मी आज सांगून टाकतो. जी नवीन विद्यार्थी आहे तेच ग्रुपला लावा आणि तीच फॉलो करा. आणि टाइम भेटत नाही हे कारण तर मला सांगू नका, कारण टाइम कसा काढायचा काय काढायचा तुम्ही बघा. आपल्याला लेखीला भरपूर दिवस भेटणार आहे, तोपर्यंत जर तुम्ही सोबत राहिला तर तुमची लेखी म्हणजे तुम्ही मला शिकवचाल एवढा तुमचा अभ्यास घेईन. लक्षात येते का. मी माझं सांगतो उदाहरणार्थ, मी काहीच नव्हतो, मला जीकेचं काही येत नव्हतं. मी ज्या वेळेस 12वी सायन्स झालेली आहे माझी, मी 12वी सायन्स करून गेलो होतो अकॅडमीत. मला जीकेचं माहित सुद्धा नव्हतं, राज्यपाल कोण असते, राष्ट्रपती कोण असते, नेमकं काय असते माहित नव्हतं. समाधान सरांनी 15 प्रश्न विचारले मला, 15च्या 15 प्रश्न चुकायचे, ऑप्शन दिले तरी. आणि तीच पोरं मला हसत होती. आज त्याच पोराला मी तिथं जाऊन शिकवतोय. लक्षात येते का तुमच्या. सांगायचं एवढंच की देह वेड पाहिजे माणूस, सगळं होतंय. येत नाही काय नाही. आता मला भरपूर विद्यार्थ्यांचा काल मेसेज आला, माझं मॅथ वीक आहे. तुम्ही लक्ष द्या, मी स्वतः तुम्हाला शिकवायला ट्राय करेन. टाइम तर काढायचाच आहे. मी पुढचा व्हिडिओ बनवेन की आपण शेड्यूल कसं फॉलो करायचं, म्हणजे आपण इम्प्रुव्हमेंट काय करायला, मी माझ्यातर्फे काय काय देऊ शकेल तुम्हाला, हे पुढचा व्हिडिओ देणार आहे मी तुम्हाला. हा व्हिडिओ मोठा होईल म्हणून इथं सांगतो की एवढे चॅप्टर आपले कम्प्लीट झालेले आहेत. आता रिव्हिजन कशी करायची सांगेन, पण त्याआधी मी काय म्हणतोय, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. मला म्हणते सर आमचं मोटिवेशनच आहे. काय मोटिवेशन काय नसतंय. माइंडसेट ज्याला भरती व्हायची ती भरतीच होऊन दाखवते. लक्षात आलं का. एवढे आपले चॅप्टर कम्प्लीट झालेले आहेत. आज मला इतिहासला भूगोलला मला हसत होते, मला माहित नव्हतं काय असतंय काय, कारण मी कधी अभ्यास केला नव्हता. आज तेच विद्यार्थी माझ्याकडे येऊन शिकतात. आता तुम्हीच बघा, मी तुम्हाला शेड्यूल सांगतोय, एकेकाळी मला तुमच्या एवढं पण येत नव्हतं. लक्षात आलं का तुमच्या. मग तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. आणि मी काय तुम्हाला हवेत बोलत नाही ना, काय हवेत सिलेबस देत नाही. मी तेवढी घासलेली आहे, तेवढा त्या डीप मध्ये अभ्यास केलेला आहे. मी म्हणत नाही मी लय हुशार आहे, पण मी जे सांगतोय ते जर फॉलो केलं तुम्ही 100% 85 नाही 90 प्लस जाणार. लक्षात आलं का. त्यामुळे तुम्ही बिनधास्त शेड्यूल फॉलो करा. आणि काय अडचण येत असेल मला विचारा. तर व्हिडिओ मोठा होईल, मी पुढचा व्हिडिओ लगेच बनवेल की सिलेबस म्हणजे रिव्हिजन कशी करायची. आजचा दिवस तुम्हाला रिव्हिजनला दिलेला आहे, 4 दिवस भेटतात, 17, 18, 19, 20, 4 दिवसात रिव्हिजन कशी करायची. नंतर ह्यातच स्पीड मध्ये सांगतो पुढचा व्हिडिओ बनवण्यापेक्षा. तर आपण आज आता ह्या व्हिडिओला तुम्ही लिहून घ्या किंवा काहीतरी करा, पण परत विचारू नका सर 4 दिवस काय करायचे. 4 दिवसात एवढंच करायचं. त्यामुळे घ्या लक्षात, पूर्ण पर्सेंटेजवर चॅप्टरवर रिव्हिजन मारायची आणि PYQ सॉल्व्ह करायची. आता PYQ पर्सेंटेजचे टाकले होते का नव्हते वाटतं टाकले, मी आज टाकेन पूर्ण पर्सेंटेज आणि LCM HCF चॅप्टर. आता रिव्हिजन तुम्हाला कळते, रिव्हिजन एकदम स्पीड नसते. रिव्हिजन कशी करायची, आपण पर्सेंटेज चॅप्टर चालू केला, त्याला तुमचं चॅप्टर तर आहे, तुम्हाला टाईप पाठ आहे. आता एखादा टाईप आहे AB रूलचा टाईप तुम्हाला पाठ आहे, तर ते तुम्हाला डोळे झाकून जर येत असेल तर त्याला सोडून द्यायचा. तुम्हाला जी येत नाही नाहीतर त्याला टिक करा, सोडून देऊ नका. जी येते त्याला राईट टिक करा. आणि जी येत नाही, आता 10 टाईप आहेत, 10 टाईप मध्ये तुम्हाला 6 टाईप येतात, तर 6 टाईपला टिक करा, राहिले 4 टाईप. मग पुढच्या रिव्हिजनला फक्त त्या 4 टाईपवर रिव्हिजन पडली पाहिजे. लक्षात आलं का. तसंच प्रश्नाचं करायचं. परत विचारू नका, मी आताच क्लिअर सांगतोय, परत विचारू नका. व्हिडिओ डबल बघा वाटलं तर. परत आपण पर्सेंटेजचे PYQs मी टाकेन, त्या PYQs कसे करायचे, सॉल्व्ह करायचे. आता तुमच्याकडे पुस्तक नसेल तर जी PYQs येत नाही
ती नोटबुक मध्ये लिहा किंवा स्क्रीनशॉट काढा आणि पुढच्या रिव्हिजनला फक्त तीच PYQs पाठ करायची. कारण तुम्हाला टाइम वाचवायचा. रिव्हिजन मध्ये तुम्हाला डोळे दाखवून जर उत्तर येत असेल तर ती डबल सोडवायची गरज पडायला नाही पाहिजे. लक्षात आलं का? परत पॉलिटी पूर्ण रिव्हाइज करायची आणि त्याची PYQ सॉल्व्ह करायची आणि स्पीड वाढवा. स्पीड असेल तर तुम्ही जिंकलं, नाहीतर काय उपयोग नाही. आपल्याला भरपूर सिलेबस आहे असा विषय नाही. सिलेबस 70% 60% कम्प्लीट झालाय. पण माझी इच्छा आहे की तुम्ही 1 तासात पेपर कसा सोडवला पाहिजे. पुढचा आपला सगळा टॉपिक स्पीड बूस्ट कशी करायची याच्यावर असेल. आता जे माझ्यासोबतचे आहेत त्यांना माहिती आहे किती वेळात माझा पोलीस भरतीचा पेपर होतो. मी माझं सांगत नाही, त्यांना चांगलंच माहिती आहे किती वेळात होतं. जे ऑफलाईनचे लेक्चर करतात त्यांना पण माहिती आहे आपण मॅथ डायरेक्ट तोंडी सोडवतो. ऑप्शनवर मॅथ निघतंय आपलं, कळतंय का? ती तुम्हाला शिकवायची. त्यामुळे आपल्याला आधी सिलेबस कम्प्लीट करायचा आहे. म्हणून तुम्ही स्पीडनं सिलेबस कव्हर करा. लक्षात आलं? परत जानेवारीची पूर्ण रिव्हिजन म्हणजे 150 प्रश्न पाठ करा आणि काय नियुक्त्या वगैरे दिलेल्या आहेत त्याच्यावर रिव्हिजन मारा. परत मिरर आणि वॉटर इमेज हे काय नाही, बेसिक आहे. ह्याचं तुम्ही करा किंवा नाही करा, पण माझं म्हणणं आहे करा, काय अडचण नाही. मी तुम्हाला PYQ टाकेल, तेवढं करा. परत उद्या लॉस प्रॉफिट चॅप्टर लक्षात आला. लॉस प्रॉफिट त्याची रिव्हिजन करा, डिस्काउंट रिव्हिजन करा, लॉस प्रॉफिट डिस्काउंट ब्लड रिलेशन आणि प्राचीन इतिहास लक्षात आलं तुमच्या. आता तुम्ही म्हणता सर ही लई सिलेबस, काय लय नाही. तुला अभ्यास कर, स्पीड मध्ये वाच, प्रश्न वाच, संपता विषय. काय करायचं तुम्हाला इथे काय लिहून काढायचंय का? परत परवा दिवशी काय करायचं, ऍव्हरेज चॅप्टर, PYQs थिअरी आणि त्याचं बुद्धिमत्ता कोडिंग डिकोडिंग हे बी बेसिक आहे. कोडिंग डिकोडिंगचे जास्त प्रश्न आहेत तरी बी करा, काय अडचण नाही. मेडिवल हिस्ट्री लक्षात आलं. मेडिवल हिस्ट्री म्हणजे आपली मध्ययुगीन इतिहास. आणि परत त्याच्या पुढच्या दिवशी 20 तारखेला सूट कमिशन दलाली आणि आधुनिक भारताचा इतिहास. एवढं करा, तुम्हाला सगळं पाठ होईल. पुढची रिव्हिजन कशी करायची मी सांगेल, एवढं तर सांगितलेलं आहे. आता ह्याचा पुढचा व्हिडिओ शेड्यूल कसा असेल, मी तुम्हाला काय देऊ शकतो माझ्यातर्फे हे तुम्हाला सांगेन. त्यामुळे थांबतो. जय हिंद.